नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 12 डिसेंबर 2024 आणि आजचा जे वार आहे शुक्रवार आणि आत्ता सकाळचे वाजले 8:05 झाले आणि जस्ट आत्ता आपण घराच्या बाहेर पडलो आणि आत्ता एक राईड आली आपल्याला ओलावरती। ठीक आहे म्हणून आपण घेतली ती राईड। सकाळची सुरुवात कशी झाली आहे म्हणून एक अर्धा पाऊण तास झाला, डिवाइस सगळे ऑन आहेत आपले। ती जी राईड आली होती आपल्याला आत्ता जस्ट आपण तिकडे जात होतो तर कस्टमरने ती कॅन्सल केली। ते ओलावरती राईड आली होती, रेट फेअर पण खूप कमी होता। ठीक आहे, असं चांगलं झालं, कॅन्सल झाली। ते सकाळची सुरुवात चांगली झाली कॅन्सल होऊन। आणि मग आता बघूयात नेक्स्ट ट्रिपची कुठली पडते आपला ट्रिप आणि बाकीचं करतो अपडेट। ठीक आहे, तर मित्रांनो आपल्याला दुसरी राईड आलेली आहे। आता आपण चाललो कस्टमरला पिक करण्यासाठी। घाटे वस्तीमधून आलेली आहे। 250 रुपये फेअर दाखवला 19 किलोमीटरसाठी। आणि आपल्याला बघूयात वेळ किती लागतो। ट्रॉफिक असेल तर वेळ लागेल, ट्रॉफिक नसेल तर वेळ लागणार नाही आपल्याला सोडायला। दाखवतं एअरवाडच्या इकडची का यशवंतनगर आहे ते बघावं लागेल, तेवढं काय मी लक्ष केलं नाही। फक्त फेअर आणि किलोमीटर चेक केला आणि व्यवस्थित वाटल्यामुळे ती राईड घेतली आपण। ठीक आहे, तर चला पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि ड्रॉप केल्यानंतर भेटूयात आता आपण ड्रॉप लोकेशनला कस्टमरच्या। आपण आता तळेगावला आहोत आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप केले इथे। यशवंतनगरची ट्रिप होती तळेगावची आणि या ट्रिपचे दिलेत आपल्याला उबरने 241 रुपये। आणि आत्ता आपण कस्टमरला ड्रॉप करून थांबलो त्या ठिकाणी। इकडे एक फेमस वडापावचा आहे, तो आनंद वडापाव म्हणून, त्या ठिकाणी आपण नाश्ता करूयात, आता वडापाव वगैरे खाऊयात। आणि त्याच्यानंतर हे जे अंतर होतं 19 किलोमीटरचे, त्याचे 241 रुपये दिले। ठीक आहे, चांगला फेअर दिला म्हणजे बऱ्यापैकी। आणि कस्टमरकडून कलेक्शन केलं 248 रुपये। सध्या उबर लॉसमध्ये धंदा करते असं मला वाटते। ठीक आहे, तर असं त्याचं कंपन्यांचं काय, कधी कस्टमरकडून कधी जास्त घेतात, कधी आपल्याला कमी देतात, कधी जास्त घेतात, त्यांचं काय सांगता येत नाही। तर आपण प्लॅन चेंज केला आहे आणि वडापाव खाणार होतो, पण इकडं पोहे दिसल्यामुळं पोहे घेतलेत आपण। आता आपण नाश्ता करूयात आणि बघूयात कुठली ट्रिप पडली। ते एक आली होती छोटीशी, ते पिकअप खूप लांब होता, 20 किलोमीटरची राईड होती, पण पिकअप 4 किलोमीटर आणि फेअर कमी होतं, त्यामुळे ते घेतली नाही आपण। तोपर्यंत करूयात नाश्ता वगैरे आणि बघूयात कुठली आपल्याला ट्रिप पडू शकते। आपलं कुठे असलं तर ट्रिपच आपली मेन आहे, भले तुम्ही दुनियाच्या किसी मी कोणी बी राहू नाही का। चला, आपण घरून निघालो, त्यामुळे नाश्ता वगैरे काही केला नाही, पण चहा वगैरे घेऊन निघालो। म्हणून म्हटलं आधी नाश्ता करून घ्यावं, इथे वेळ आहे तर। ठीक आहे, तर चला बघूयात, नाश्ता करून घेऊ। कोणतं पार्क? टेक पार्क। इथं आपण कस्टमरला जस्ट ड्रॉप केले, तर जस्ट आत्ता आपल्या 2 राईड कंप्लीट झाल्यात। काय झालं तुला? हां, ठीक आहे, तर आत्ता जस्ट आपल्या 2 राईड कंप्लीट झाल्यात। तळेगावून पडली होती आपल्याला वाकडची ट्रिप आणि त्या ट्रिपचे 371 रुपये दिलेत आपल्याला रॅपिडोनी। त्याच्यामध्ये टोल इन्क्लूड होता सोमाटणे फाट्याचा, तरी पण बरं दिले। 22 किलोमीटर अंतरसाठी आपल्याला वेळ लागला 33 मिनटं ते कस्टमरला ड्रॉप करायला आणि परत भेटले 371 रुपये त्याचे। म्हणजे 47 रुपये जरी मायनस केले, 50 रुपये जरी मायनस केले तर 320 रुपये आपल्याला 22 किलोमीटरचे भेटले अर्ध्या तासामध्ये। आणि मग आता दुसरी एक ट्रिप आली होती उबरवरती, जिथं आपण आत्ता आहोत विमाननगरमध्ये। आणि ह्या ट्रिपचे आपल्याला 251 रुपये दिलेत उबरने। हे अंतर होतं 19 किलोमीटर आणि वेळ लागला 50 मिनटे। जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण इथं थांबलो विमाननगरमध्ये। आणि जी ट्रिप पडली होती आपल्याला कसपटे वस्तीतून पडली होती ही ट्रिप। बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठली पडते आपल्याला। ठीक आहे, म्हणजे काय व्यवस्थित आहे आणि गाड्या पण सगळ्या चालू आहेत, काय प्रॉब्लेम नाही स्ट्राईक वगैरेचा। आता
अजून तर काही नाही, सगळ्या तुम्हाला आत्ता गाडी समोर एक दिसलीच असं ना, आपल्या वॅगनरच आहे मुंबईची. आपल्याला मुंबईची ट्रिप पडायला पाहिजे, इंट्रोसाठी परत दिवस झाला नाही पडले आपल्याला. ठीक आहे, बघूयात, पडली तर उबरच चालू आहे फक्त ॲप्लिकेशन आपलं. आत्ता रॅपिडो आपण चालू करू आणि बघूयात रेट काय चालू आहे. म्हणजे रेट तर चालू काय, रॅपिडो चांगलाच असतो, पण फक्त ट्रिप लवकर पडायला पाहिजे. उबर तर आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो आता इथे हे काय गिग्ना अपार्टमेंट, म्हणजे एका बिल्डिंगचं नाव आहे, अपार्टमेंट सोसायटी दुसरीच आहे. आता आपण इथे एका नाश्याला पिकअप करायला आलो. त्याला फोन केलाय, तर म्हणतो एक 5 मिनटं थांबा, येतो, कपडे घालतो. ठीक आहे, तर आपल्याला ट्रिप कितीची आहे? 140 रुपये. 142 रुपये दाखवलं, आपल्याला देणार 130 रुपये उबर. अंतर किती? 10 किलोमीटर. आता थांबल्यापेक्षा करावं म्हणून एक्सेप्ट केली ती ट्रिप. इथं आलो आहे तर ते नाश्यामध्ये 5 मिनटात थांबा, आता कपडे घालून येतो खाली. ठीक आहे, आता काय करणार, आता आलोच तुला घ्यायला, कर तुझ्या मनानं, आहे की नाही. बघूयात आता तिथे गेल्यानंतर. कॅम्पाची ट्रिप आहे, आपल्या गाडीमध्ये 2च गाड्या CNG. ह्याला सोडल्यानंतर आपल्याला एखादी CNG पंपाच्या आसपासची ट्रिप पडली तर बरं आहे. बघूयात, CNG तर भरूनच घ्यावं लागेल, फक्त 2च गाड्या राहिल्यात. हे बघा, फक्त आणि फक्त 2 गाड्या CNG, 2 गाड्या पेट्रोल. 68 किलोमीटर गाडी चालली सकाळपासून. ते टाईम दाखवते, ते टाईम चुकीचा आहे, मी सांगतो तुम्हाला टाईम खरा. आता झाले 11:13. ठीक आहे, तर बघूयात कस्टमरची वाट. ठीक आहे, पहिली वेळेस असं झालं, अपफ्रंट प्राईजपेक्षा आपल्याला उबरने जास्त प्राईस दिला आणि आपल्याला विमाननगर ते कॅम्पाचे दिले 147 रुपये, 10 किलोमीटर अंतर, आणि वेळ आपल्याला अर्धा तास लागला होता. त्याच्यानंतर आपल्याला तिथून एक ट्रिप आली होती कॅम्पातून पिंपळे सौदागरची. ते आपलं अंतर होतं 15 किलोमीटर आणि आपल्याला फेअर दिला आहे 187, आणि वेळ लागला आपल्याला ते ट्रिप कंप्लीट करायला, जवळपास 50 मिनटं लागले. आणि आत्ता आपण आहोत सांगवीमध्ये CNG पंपावर. पिंपळे सौदागरमधला जो CNG पंप आहे तो बंद आहे, त्यामुळं आपल्याला 5-6 किलोमीटर दूर येऊन CNG भरावं लागतं आहे. आपल्या गाडीमध्ये आता एकही कडे CNG राहिलं नाही. आणि आपण आता एका सांगवीच्या या CNG पंपावर आहोत. इंडियन ऑइलचं CNG पंप आहे, MFG पण आहे इथं. ठीक आहे, बघूयात आता CNG भरून गाडीमध्ये. तर आता एकीकडे CNG ने आता पेट्रोलवर शिफ्ट झालं, 1-1.5 किलोमीटर झालं. आणि मग काय, आपण ज्या CNG पंपावर गेलो होतो त्या ठिकाणी CNG नव्हता, म्हणजे CNG पंप तो बंद झाला आहे. पण असं बंद झाला, मग गुगलला अपडेट करायला पाहिजे होतं, त्यांनी गुगलला अपडेट केलेलं नाही अजून, ओपनच दाखवते. त्यामुळे मला माहीत होतं बंद झाला, तरी पण एकदा मी जाऊन बघितलं का दूर नव्हतं ते CNG पंप तिथून. ठीक आहे, असं मग आता 5.5 किलोमीटर आपण या CNG भरायला आलो आहे आपण इथं आता सांगवीमध्ये, पिंपळे सौदागरवरून. ठीक आहे, तर चला बघूया CNG कितीचा बसतो आणि ट्रिप कुठले भेटते आपल्याला नेक्स्ट. तर आपल्या गाडीमध्ये 623 CNG बसला आहे आणि जस्ट आता एक राईड आली आपल्याला, जसं उबर आपण ऑन केलं, विमाननगरची 157 रुपये 13 किलोमीटरसाठी. चला आता पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण. त्या ट्रिपचं आपण कलेक्शन केलं 240 रुपये. आणि त्याच्यानंतर आत्ता एक छोटी तिथूनच विमाननगरमधून एक ट्रिप पडली होती आपल्याला कोरेगाव पार्कची. आता जस्ट कस्टमरला सोडले 3 किलोमीटरचे आपल्याला दिलेत 99 रुपये. आणि जस्ट कस्टमरला सोडून आपण इथं थांबलो, चहा पाणी करत काहीतरी इथं आहे पाठीमागं आहे नाश्त्याचं हॉटेल वगैरे, ते करत काहीतरी आपण आता. कोरेगाव पार्क इकडे आपण गाडी लावली आणि इकडे चाललो समोर आपण आता चहा पाणी करायला, नाश्ता वगैरे करू काहीतरी मस्तपैकी. वडापाव. तर मित्रांनो, जस्ट आपण कस्टमरला पुणे स्टेशनला ड्रॉप केलं. आता आपण आहोत पुणे स्टेशनला. आपल्याला एक राईड आली होती रहाटणी ते पुणे स्टेशनची, 247 रुपये दिलेत आपल्याला 14 किलोमीटरचे. आणि त्याच्या अगोदर एक ट्रिप कंप्लीट केली कोरेगाव पार्क ते आपलं रहाटणीची, त्याचे आपल्याला 291 रुपये दिलेत रॅपिडोनीच. या दोन्ही ट्रिप आपल्याला कंटिन्यू रॅपिडो आहेत. आणि तिसरी पण आता एक ट्रिप आली आहे, इथूनच आहे, प्लॅटफॉर्म नंबर 6 वरूनच, मी जिथं आहे आता
तर ते पण ट्रिप दापोडीचीच आहे, आपल्या इकडचीच पिंपरी चिंचवड एरिया. आणि सनसन जाता येईल, ट्रॉफिक राहत नाही काय नाही. आणि या ट्रिपचे आपल्याला ते 205 रुपये दाखवलेत रॅपिडोनी. बघा शेवटी किती तर ना किती वेळ लागतो. ठीक आहे, तर कस्टमरशी कॉल झाला आहे, त्यांची वाईफ वगैरे आहे इथेच कुठंतरी, तर ते येत आहेत. आपण तोपर्यंत थांबू आणि मग जस्ट आलं की निघू. ठीक आहे, तर चला मग भेटू आपण दापोडीला. आणि जे आत्ता जे वेळ झाला आहे 5:18 झालेले आहेत आणि आपण आता निघूयात कस्टमरला घेऊन इथून. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या 4 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत आणि आत्ता आपण घराजवळ आलेलो आहोत जस्ट. आणि आता जे टाईम झाला आहे 9:56 झालेले आहेत, म्हणजे 10. आणि आपल्या 4 जे ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत, आपल्याला स्टेशनहूनच राईड पडली होती परत एक 6 नंबर गेटच्या 6 नंबर प्लॅटफॉर्मकडून, जी की दिघीची. आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रिप पडली होती दिघीवरून तातवडेची आणि तातवडेवरून सोमाटणीची, सोमाटण्यावरून आंबेडान चौकाची. अशा प्रकारे 4 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. आणि या 4 ट्रिपमध्ये आपल्याला पहिल्या ट्रिपचे दिलेत रॅपिडोने 205 रुपये. त्याच्यानंतर रॅपिडोवरतीच ती ट्रिप आली दिघी ते तातवडे, त्याचे आपल्याला दिलेत 292 रुपये. आणि त्याच्यानंतर परत जे आत्ता जस्ट आपण म्हणजे तातवडे ते सोमाटणे फाट्याची ट्रिप कंप्लीट केली आपण ओलावरती, त्या ट्रिपचे आपल्याला दिले होते 194 रुपये ओलाने. त्याच्यानंतर आत्ता जी आपण ट्रिप कंप्लीट केली सोमाटणे फाटा ते आंबेडान चौक, याचे आपल्याला दिले 300 रुपये उबरने. ठीक आहे, आणि मग अशा प्रकारे आपण आता घरी पोहोचलो. आपलं जे कलेक्शन झालं आहे आजचं, ओला 200, उबर 1400, रॅपिडो 1400 आणि अशा प्रकारे 3000चं कलेक्शन झालं आहे. त्यामध्ये आपण एक वेळेस CNG टाकला आहे सकाळी. आणि आत्ता पण काय आपण भरला नाही CNG. आपल्या गाडीमध्ये बी 2च गाड्या CNG आहेत. आत्ता येते वेळेस CNG पंपावर गेलो होतो आपण, पण CNG पंप बंद होता, त्यामुळं आपल्याला भरता आला नाही. आपण सकाळी भरू. थोडंसं आज जास्त गाडी चालली आहे त्यामुळं थोडासा थकवा आल्यासारखं वाटतो आहे, त्यामुळे डायरेक्ट घरी आलो आहे मी. आज 246 किलोमीटर गाडी चालवली आपण लोकलमध्ये. ठीक आहे, तर चला मग अशा प्रकारे आपण या व्लॉगला इथंच एंड करूयात आणि भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.